नमस्कार मित्रांनो, मी सोमगुरव ब्लॉगराच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. भावांनो, मी चाललो आहे आज मित्रांसोबत फिरायला. आमचं अजून ठरलं नाही कुठे जायचं आहे ते. आता आम्ही भेटून ठरवणार आहोत. अचानक असा प्लॅन झालेला आहे. क्लासमध्ये बसल्या असा आम्हाला विचार आला कुठून तरी की भाई चला आज जाऊया, सुट्टी आहे कॉलेजला. तर आज आम्ही चाललो आहे. तर तुम्ही आमच्यासोबत राहा. आणि हा भावांनो, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 90% जणं फक्त बघतात. भावांनो सबस्क्राईब करा यार आणि लाईक करा. तुमचा एक लाईक आहे ना माझ्यासाठी मोटिवेशन आहे. भावांनो लाईक करायला विसरू नका प्लीज. मित्रांनो, खूप वेळ डिस्कशन करून आम्ही तिघांनी ठरवलं इस्कॉनला जायचं. इस्कॉनलाच ना? हो. आणि जमलं तर गिरगावला पण जाऊ तिकडनं. तर चला मित्रांनो, आपण आलो आहे गिरगावला आणि जाणार होतो इस्कॉनला, पण काही कारणास म्हणजे आम्ही थोडं लवकर आलो आहे. इस्कॉन ओपन होतो 4:30 वाजता आणि आता तोपर्यंत टाईम कसा घालवायचा तर आपण चालू आहे बाबुलनाथला मंदिरात. तर चला. टेम्पलला इथे आतमध्ये मी मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत, पण हे आहे मंदिर. कारण आता आपण चालू आहे गिरगाव चौपाटीला. तर साई, तुझा कसा होता एक्सपिरियन्स? एकदम मस्त पॉझिटिव्ह वाईब आली, मन शांत झालं. फर्स्ट टाईम आलेलो, खूप मजा आली. साई फर्स्ट टाईम आलेला. मी याच्या अगोदर अजून 2-3 वेळा येऊन गेलो आहे. तर आता जाऊयात गिरगावला. चला. पण आपण आलो आहे गिरगावला. मागे बघू शकता गिरगाव आहे. आम्ही वाळूत नाही जात आहे कारण का ते वाळू बिळू पूर्ण अशी चपलात जाईल म्हणून. तुम्ही जर वाळू बघितली नसेल तर गिरगाव चौपाटीला या. हां, वाळू बघितली नसेल तर वाळू बघितली असेल तर गिरगाव चौपाटीला येऊन पाणी बघा. काय 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 परत बोल. वाळू पाणी बघितलं नसेल तर गिरगाव चौपाटीला या. अच्छा, पाणी बघितलं नसेल तर गिरगाव चौपाटीला. यार पोरं डेंजर आहे ना आपल्याकडे. माहिती आहे ना मागच्या ब्लॉगमध्ये तो छोटासा नाव काय त्याचं रे? सक्षम तानावडे. सक्षम तानावडे. हां भाई, काय बोललेला यार. पोहे मस्त होते पण कांद्या पोहेमध्ये टॉमॅटो टाकलेला, त्याला ते आवडलं नव्हतं. डेंजर आहे, डेंजर आहे. आता आपण ह्याच्यानंतर चालू आपण इस्कॉनला. आता इस्कॉन ओपन होईल 4:30 वाजता. तर जाऊ इस्कॉनला. तुम्ही समुद्र बघू शकता मागे, किती मोठा समुद्र आहे. काय आहे? कुठली मच्छी? मुशी बघा, मुशी खाली. अरे यार, खाली फिश आहेत छोटे छोटे. मुशी बोलतोय भाई त्यांना. हे भाई ते मुशी नाही आहे. साई डॉल्फिन, साई डॉल्फिन. दगडावर उभा आहे. कुठे डॉल्फिन? फ्लेमिंगो आहे, फ्लेमिंगो. डॉल्फिन कुठे? अरे भाई, ते ना ते बगळा आहे मेन म्हणजे. आणि अंकुश त्याला डॉल्फिन बोलतोय. काय बोलतोयस? इथे बघ जरा, इकडे बघ. काय बोलतोयस त्यांना? कोण ना, आता विसरलो मी. सॉरी मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला आमची एक खास गोष्ट सांगू. आमचे बोर्डचे पेपर आहेत आणि आम्ही इथे बिंदासपणे फिरतोय. 2 महिने राहिलेत बोर्डच्या पेपरला आणि आम्ही इथे काहीतरी येडे चाली करतोय. ए इथे कुठे चाललाय? अरे हा अंकुशला मेन म्हणजे ना भाई, त्याला काय काय वागतोय. मगाशी पण बघितलं ना, तिथे बगळा होता, त्याला डॉल्फिन बोलतोय भाई. भावांनो, व्लॉग बघताय तर टाइमपाससाठी द्या, जास्त मनावरती घेऊ नका, नाही तर शिव्या घालायला कमेंटमध्ये. हे बघा काय आहे गिरगाव चौपाटीत कशाला येतात? जाऊ दे तर, तू त्यांचं पर्सनल आहे ते. तू काय जाऊ दे. काय नाही यार मित्रांनो, ते तिथे शौचालयाला बसले ते लोक. ते बघतायत कसे बघतायत. काय पोरे आहेत यार तिथे. त्यांना नीट म्हणजे हगून पण नाही देत ते. चल यार, मी काय बोलतो अंकुश, बोर्डाचे पेपर आले, तुझा अभ्यास काय बोलतोय? अभ्यास तसं सगळ्यांनी चांगला करायचा असतो, फक्त लक्ष दिला तर सगळ्यांचा अभ्यास चांगला होतो. असे चांगले मित्र असतील तर अभ्यास कायच नाही होत. नुसतं फिरतोय आपण यार, ना. नुसतं फिरतोय. आता 1-2 आठवड्या अगोदर पिकनिकला गेलेलो आणि आता हे गिरगाव देवस्थान नाही बोलू शकत. असंच आलोय आपण, फिरायला आलोय.
तर इस्कॉन आणि आता जवळच आहे तर इस्कॉन आणि बाबुलनाथ करूनच जाऊया बोललो. देवस्थान नाही असत फिरायला आलं टाइमपास. साई तुझा अभ्यास कुठपर्यंत झाला आहे? 12वीचा काय अभ्यास नाही झालाय, काय नाही बोललो. साई आमचा टॉपर आहे भाई, साई आमचा टॉपर आहे. शेवटचे 2 महिन्यात अभ्यास करेल पण काय अभ्यास नाही होत. इथं अभ्यास तर काय होत नाही. आता किती वाजले साई? 4:27. 4:27 म्हणजे आता टाईम झाला इस्कॉन टेम्पल ओपन होण्याचा. तर चला जाऊयात इस्कॉनला. मित्र पाहिजे तर असे भाई. सकाळीच प्लॅन ठरवलेला जायचा आहे आणि लगेच दुपारी भाई फोन बिन येऊन निघालो आम्ही इस्कॉन. आम्हाला माहीतच नव्हतं की कुठे जायचं आहे. आम्ही भेटून ठरवलं आहे की इस्कॉनला जाऊ, मग गिरगाव आणि बाबुलनाथ तर ठरलेलं नव्हतं पण आम्ही लवकर आलेलो इस्कॉनला आणि इस्कॉन ओपन नव्हता. इस्कॉन ओपन होतं 4:30ला म्हणून आम्ही ठरवलं की चला आता आलोच आहे तर बाबुलनाथला पण जाऊया. मग आता बाबुलनाथ वगैरे सर्व करून गिरगाव इस्कॉन वगैरे सर्व करून आता आम्ही चाललो आहे घरी. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भावांनो 90% जण आहेत ना फक्त बघून सोडतात व्हिडिओ. असं करू नका यार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ब्लॉगर दादा सपोर्ट करा. काय तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.